जय आदिवासी। नमस्कार। भठा लाल सलाम। सत्य की जय हो। सत्यशोधक शेतकरी सभा वतिके विसरवाडी या ठिकाणी हा काळ शनिवार 11:30 वाजता शेतकरी हाटे जाहीर सभा लेदली गेली आहे। या जाहीर सभेल मार्गदर्शन करासाठी राष्ट्रीय नेता भारतीय किसान युनियन प्रवक्ता माननीय राकेश टिकेतजी या आपे विसरवाडी शहराम येत आहात। आज देशभराम शेतकरी हा आंदोलन सुरू झाले आहे। या अगोदर जी दिल्लीम खूप मोठं आंदोलन जायं, लाखो शेतकरी दिल्ली या ठिकाणी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी येता तळ ठोकून आता या खूप लाठीचार्ज जाया, गोळीबार जायो, रस्ताम खिलाट होत्या, अनेक प्रकारच्या छळ त्या शेतकरी हाल कयो। तरी त्या शेतकरी मागे हट्या नाही। कहा तर या मोदी सरकाराने आपले शेतकरी हा विरोध में 3 कायदा तयार केला आता आणि त्या 3 कायदा इंग्रज सरकार सुद्धा होडा कायदा नाही कही सकेल होडा कायदा आता। यामुळे आपले आखी जल जंगल जमीनारी आपले महसुली जमिनीरी या बाठ्या आपावर हिसकविली कंपनी दैना। त्याच्यानंतर परदेशामध्ये कंपन्या येईन आपा शेतकरी हवारे जमिनी पेसकीन तेव्हा सामूहिक शेती कोणारा आणि त्या उद्योगधंदा त्या कोणारा राहतात। या प्रकार अनेक वाईट कायदा ते आता, परंतु त्या कायदा मागे लेवाडासाठी रद्द करासाठी या माननीय राकेश टिकेतजी या खंबीरप्रमाणे शेतकरी हा बाजूने उभा राहया आणि शेवटी 700 शेतकरी बलिदान देणं आणि 1 वर्ष आणि 13 दिहाक त्या आंदोलना विजय देव। त्याच राकेश टिकेतजी आज पुन्हा मैदानात उतरला आहे आपले शेतकरी हाल वाचवासाठी। शेतकरी हा अनेक प्रकारचं संकट येईल आहे। आम्ही सध्या मोदी सरकार आहे अमेरिकारी करार कही हो कि अमेरिका माने जे सोयाबीनरी कपासरी मक्का हेता त्या विना मोबदला ही आयात करणं आणि आपले बाजारपेठा तो उपलब्ध करणं आणि ही ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या तो कापूस त्या मका सोयाबीन उपलब्ध करणं कमी दरात आणि आपले जो माल है सोयाबीन मका कापूस वो जर आपण परदेशामध्ये निर्यात करून गया तर आपण 50% कर ओलावी देणार आहे। त्यामुळे आपले जो माल है तो आपापच सोडी देणार आहोत। आज आपण स्थानिक व्यापारी भानगड करता है किंवा त्या दोष देता है, परंतु मूळ कारण ये है कि सरकारेच एवढं धोरण आखिव कि आपले शेतकरी हा जो माल है तो त्या मालाला भाव देना नाही, भाव आपोआप पाडना। कारण की जर आपले माल खरेदीच नाही तरी बाहेर जातरीच नाही आपले मालाला काही भाव मिळणार नाही। या पद्धती के करार अमेरिकेआरी को यहाँ त्यामुळे आपले जो माल है तो माल वेचणारी ते वेचा नाही तर आम्हाला काहीच पडली नाही। या पद्धती के धोरण ही सुरू झालं आहे। या विरोध करासाठी देशभरात आज आंदोलन सुरू झालं आहे। त्याच भाग म्हणून राकेश टिकेतजी या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहात आणि महाराष्ट्र दौऱ्यावर येत असताना पहिली जाहीर सभा ही आपे विसरवाडी या ठिकाणी हाकाळली आहे। या त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आता कराराबद्दल त्या मार्गदर्शन करणारच आहे। परंतु आज आपल्या महाराष्ट्रात ज्या काही प्रश्न निर्माण झालेला होता, ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या पहिल्या पद्धती सॉल्व करता ये प्रश्न सोडवता ये या बाबतीत सुद्धा त्या आपल्या अफेरी संवाद होणार आहेत। आज कर्जमाफी नावावर अनेक घोषणा राहिल्या होत्या, परंतु ती एक ती
फसवी कर्ज माफी है। आपे सत्यशोधक शेतकरी सभे मागणी काय है की सरसगट पूर्ण कर्ज माफी राहू दे। आज तुम्हा भांडवलदार हा कंपनीवाला हा करोडो रुपया माफ करी देत आहात, परंतु शेतकरी हा 2 लाख 3 लाख ज्या काढला आहे त्या तुम्हाला जर माफ होता नाही येत आहे तर शर्मिंदा आहे। कारण की शेतकरी कर्ज व या पद्धती त्या परिस्थिती नाही, त्या मालाला भाव नाही। गेल्या वर्षी आपण देखा 12-13 रुपये टोडा आपण जबरदस्ती व्यापारी वेच्या। तर एवढी जी वेळ आहे या वेळेमुळे शेतकरी हा आपल्या आर्थिक संकटात त्या सापडला होता। या आर्थिक संकटामध्ये आपण कहे बारे पडजे याबद्दल त्या सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। संपूर्ण ही कर्जमाफी राहते आपण ही नवी जुनी काही बँकेवर आहे कोई दिली होती, त्यामुळे कर्जमाफी लाभ आपल्याला मिळणार नाही। तर ती नवी जुनी ज्या जायली आहे त्या सुद्धा ती प्रोत्साहन भत्ता जी आहे त्या 50,000 त्या मिळणार होते। किंवा ती जी गलती केली आहे बँकेवर आहे त्या बँकेवर हा कारवाई करीन। जी कर्जमाफी जी सवलत आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला मिळणार होते। या पद्धतीत आपले पुढचं आंदोलन ही येणार आहे। आपे शेतकरी हा मालाला भाव मिळणार होते त्या लागते MSP। जे सरकारी खरेदी केंद्र आहेत ते सुद्धा आपण हे भानगड कोण ते चालू करा पडतं है। दरवर्षी निवेदन दा पडे तक्रार दा पडे तवे ते केंद्र चालू होते, परंतु त्या जी व्यवस्था आहे 4-4 5-5 महिना पर्यंत पैसे देत नाही। ती व्यवस्था बदलणार होते आणि सरसगट शेतकरी हा माल तो MSP अंतर्गत खरेदी करणार होते। यासाठी आपण पुढची दिशा ही ठरवून आहे। यासाठी या माननीय राकेश टिकीतजी या येत हा त्या मार्गदर्शन लासाठी आपण जरूर हा काळ येणं आहे। आज देशभरात आदिवासी हा जल जंगल जमिनीवर जो हक्क आहे तो हक्क जबरदस्ती हिसकावलेना प्रयत्न चालू होता। जल जंगल जमिनी या कंपनी हल मोठमोठ्या उद्योगपती हल वेचना कामे चालू आहे गेले आहेत। आपले दापूर कामोद खोकसा आहे जी जंगल आहे ती जंगल सुद्धा मेघा इंजिनियर कंपनीला वेची देणं हा। देवळीपाडा वाकदी पिपळा खडकी ही जी जंगल है ती जंगल उदंचल कंपनी या फडणवीस सरकाराने वेची दिलं आहे। त्यामुळे मोठा संकट ही आपल्या आदिवासी समाजावर शेतकरी हा येणार आहे। एका बाजूला पिढ्यानपिढ्या वन जमीन कसता त्या जमीन ही आज प्रमाणपत्र मिळालं आहे। काही अंशी चुकीचा का असेना पण तो आज 7-12 मिळवणं प्रसिद्ध पाहिजे देणला होता आणि त्याच जमिनी आणि ती जी काही जंगल आहे ती काढीन कंपनीला देणं कामे ये सुरू जायला आहेत। हजारो लोक हाल अपात्र कोला होता अपात्र कोण त्या जमिनी कंपनीला वेचणं कामे ही महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार यांनी सुरू केलं आहे। देशभरात आज जल जंगल जमीन ही संकटात सापडला आहे। अनेक प्रकल्प हा नावाव कंपनी नावाव जंगल हे वेचे दिन जंगला नष्ट होणं काम सरकार चालू आहे। या बठ्ठ ज्या काही प्रश्न येतात त्या प्रश्न हा काळ सकल चर्चा माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। माननीय राकेश टिकेतजी याच बरोबर माननीय युद्धवीर सिंहजी या भारतीय किसान युनियन राष्ट्रीय महासचिव होता। त्याच्यानंतर भाई चंद्रशेखर पाटील प्रदेशाध्यक्ष आहे। त्याच्यानंतर राजेंद्र बावके या श्रमिक शेतकरी संघटना अध्यक्ष आहे। रुपालीताई पाटील या राज्य महासचिव होत्या भारतीय किसान युनियन। तर ये जे काही मान्यवर आहेत ये आपण मार्गदर्शन करायचं आहे आणि ओ जो कार्यक्रम लगलो है ओ कार्यक्रम आपण सत्यशोधक शेतकरी सभा राज्य सेक्रेटरी कॉम्रेड किशोर ढमाले आणि राष्ट्रीय आपलं राज्य अध्यक्ष कॉम्रेड करणसिंग कोकणी या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम हाका येणार आहे। या कार्यक्रमा अध्यक्ष म्हणून मा निवड झाली आहे। तरी मा हीच विनंती आहे आपले बाठा आदिवासी बहा आणि बोई शेतकरी हाल हे फक्त वनपट्टधारक शेतकरी हा ती नाही
तर सर अख्खा आदिवासी आपण ज्या शेतकरी त्या अख्खा शेतकरी हा प्रश्न हाती ही जाहीर सभा आयोजित केली आहे. येणारा दी कठीण येता त्या कठीण देहामाने जर आपण लागला जायनो रे तर एकजूट महत्व आहे. एकजुटीशिवाय आणि संघर्ष कयाशिवाय आपले पदराम काहीच मिळणार नाही. यासाठी बठा एकजूट होईन हा काळा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा आपण बठाई येणू आहे आणि या कार्यक्रमा मार्गदर्शन आपण लेणू आहे. या जाहीर सभा ज्या काही मागण्या आपण सरकारा दरबारी होणार आहेत त्या ठराविक आज तुम्हाला वाची देखाडो. या व्यतिरिक्त बी इतर मागण्या आहेत त्या, परंतु ठराविक 16 मागण्या या ज्या आहेत त्या तुम्हाला वाची देखाडो ध्यान देईन होणया. पहिली जी मागणी आहे ते अमेरिका दर्जनीय शेतकरी विरोधी मुक्त आयात निर्यात धोरण रद्द करा. 2. केंद्र शासनाने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमालाला हमीभाव देणारा MSP गॅरंटी कायदा व करांदोजे जे की शेतकरी आंदोलनाला आश्वासन दिलं आता आणि ते आश्वासनामुळे ते आंदोलन मागे जायला, परंतु ते आश्वासन अजून पुरा केला नाही. 3. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती करा. 4. आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचे सातबारा द्या. स्थळ पाहणी व GPS मोजणी करा. पैसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा आदिवासी विरोधी वन कायदा 2023 रद्द करा. आजपर्यंतच्या वहिवाटदार गायरान जमीनधारकांना हक्काचा सातबारा देण्यासाठी नवा कायदा करा. 5. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा. बोगस आदिवासी हटवा. आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा. 7. शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची रेशन अंमलबजावणी करा. 8. ऊस तोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करून माथाडी कायदा लागू करा. 9वे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशकानुसार शिष्यवृत्ती द्या. 10. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन जाहीर करा. 11. आदिवासी स्त्री पुरुष समानतेचा स्वतंत्र कुटुंब कायदा करा. आदिवासींना वनवासी म्हणणे कायद्याने गुन्हा ठरवा. 12. शिक्षणात पहिलेपासून हिंदी सक्ती करा. 13. लोक विरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा. सर्व वन हक्क दावेदारांना किसान सन्मान योजना लागू करा. साक्री तालुक्यात 2018च्या दुष्काळाची नुकसान भरपाई 13,600 शेतकरी व वन हक्क दावेदारांना अद्याप दिलेली नाही, ती त्वरित देण्यात यावी. 16. सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार देणारा कायदा करा. या ठराविक प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या या व्यतिरिक्त इतर मागण्या होत्या. या मागण्या बाबतीत आपण राकेशजी टिकेत आणि त्या जी टीम आहे ते टीमे आता आपण हिने स्थानिक ज्या मागण्या आहेत त्या आपण त्या देणार आहे आणि राष्ट्रीय लेवलावर आपण नवापूर तालुकामध्ये शेतकरी हा प्रश्न सोडवासाठी आपण त्या विनंती होणार आहेत. तरी मा प्रिय बहान बहीण हीच विनंती आहे की हा काळ विसरवाडी या ठिकाणी 11 ते 11:30 या दरम्यान आपण पोहोचणं आहे. वल्लभी पायंदा त्या पायम वो कार्यक्रम हे नारोज आहे त्यासाठी बठाई आपण जास्तीत जास्त संख्यक हा काळ विसरवाडी या ठिकाणी 11:30 वाजेपर्यंत बठाई येणं आहे. 2 तासा कार्यक्रम रे 2 तासा आपण व्यवस्थितपणे या मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. बठा परत एकदा हात जोडून विनंती आहे का हाकाळच्या कार्यक्रमा पाय बठाई शेतकरी बांधव आहे येणू है. बठाल लाल सलाम. सत्य की जय हो. जय आदिवासी.